नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तर आज सकाळच का जातो आहे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो. त्याआधी प्रथमेश आला होता माझ्या घरी कणकवलीमध्ये. सो आम्ही कणकवलीमधून आता निघतो आहे रत्नागिरीसाठी. सकाळची वेळ होती त्यामुळे जास्त काय मला बोलता आलं नाही. रत्नागिरीसाठी का जातो आहे, कशाला काय, तर सगळ्या गोष्टी मला व्हिडिओमध्ये सांगतो. त्यासाठी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की कॉमेंट करा. चला तर आम्ही आत्ता इथून कणकवलीमधून निघतो आहे. आणि रत्नागिरीमध्ये का जातो आहे तर आमच्या ज्या वर्गातली मैत्रीण होते त्याचं लग्न झालं होतं आणि लग्नाला जायला मिळालं नाही. त्यामुळे आम्ही आता रिसेप्शनसाठी जातो आहे, म्हणजे त्याची भेट घेण्यासाठी जातो आहे रत्नागिरीमध्ये खास. आणि जर वेळ मिळाला तर बाकीचे मित्र पण आहेत, तर इथे कुठेतरी जवळपासच फिरण्याचं आम्ही प्लॅन करून तिथे फिरायला जाऊ. कुठे काय फिरू ते सगळं पण तुम्हाला दाखवू. पण त्याआधी आमची मस्करी बघा, गाडीतली थट्टा मस्करी चालू होती. तर अशीच थट्टा मस्करी करत 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 आम्ही पोचलो होतो थेट तरळ्यामध्ये. आम्ही तळ्यात पोचल्यानंतर एका हॉटेलमध्ये मस्तपैकी नाश्ता केला, कारण प्रवास करायचा तर भरपेट पूजा केली पाहिजे, जे पोट भरलं पाहिजे. त्यामुळे नाश्ता केला आणि सरळ गेलो ATMमध्ये, कारण ATMमध्ये पैसे काढायचे होते, कारण खिशात पैसेच काही नव्हते. परतीचा प्रवास सुरू केला, तो म्हणजे थेट रत्नागिरीसाठी. सो आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि पुढच्या गोष्टी तुम्हाला जसं जसं होत जाईल तसं मी दाखवत जाईन. स्टे ट्यून, कंटिन्यू राहतो व्हिडिओमध्ये. रत्नागिरीमध्ये तुम्ही जर जात असाल आणि पावस मार्गे जर जात असाल तर ना, हा गावखडी बीच म्हणून मिळतो. एक नंबर बीच आणि उत्कृष्ट स्वच्छ क्लीन असा बीच होतो. तर रत्नागिरीत जायच्या अगोदर आम्हाला एक गावखडी म्हणून हा जो बीच भेटला आहे. मस्त वातावरण बघा, भारी गाडी पण इथं लावली आहेत आणि दोघंजणच होतो आम्ही. बाकीचे मेंबर जे आहेत ते भेटतील रत्नागिरी, त्यांची पण ओळख करून देईनच मी. तर तोपर्यंत जरा इकडे मस्त की फोटोशूट जरा करूया. वातावरण मस्त आहे फोटोशूट करायला. झाडं बघा ना मागे, मस्त खूप छान वाटलं. सकाळची वेळ होती, आम्हाला वाटेत भेटला, सो आम्ही थोडासा थांबून त्या परिसराचा आस्वाद घेतला जो तुम्ही पाहताय. आणि व्हिडिओ फोटोज पण थोडेसे क्लिक केले आणि नंतर मग पुन्हा गेलो आम्ही रत्नागिरीमध्ये. तुम्ही जर रत्नागिरीला जात असाल आणि पावस मार्गेचं जात असाल तर तुम्हाला हा गावखडी बीच हा मिळतो. पावसच्या आधीच गावखडी बीच मिळतो, जो की सुंदर, स्वच्छ आणि एकदम क्लीन बीच आहे. गार वाटलं. सांगितलं नमस्कार नमस्कार, अभिनंदन. थँक्यू. या चला तुमका राहला करू आयडी कार्ड घालूनच दिले. ऑफिसातच होतं, ऑफिसात नाही दिले. तर मित्रांनो, आत्ताचा जो व्हिडिओ पाहिला होता तो आता त्या मैत्रिणीच्या घरी, ज्याच्यासाठी आम्ही सिंधुदुर्गातून इथे रत्नागिरीमध्ये आलो होतो. त्यांना भेटलो, बऱ्याच वेळ गप्पा मारल्या, जेवलो वगैरे, निवांत बसलो. आणि त्यानंतर आमचे बाकीचे मित्र होते ते सगळेजण आम्ही मिळून गेलो पुढे रत्नागिरीमध्ये. आता रत्नागिरीमध्ये जाऊन बघूया कसं काय प्लॅन होतो आहे, तो सर्व दाखवेन तुम्हाला मी. तर आत्ता आम्ही जेवून झाल्यानंतर इथे मंदिरामध्ये आलो आहे आणि आमची सगळ्यात चांगली भेट घडवून देतो आमच्या प्रथमेशजी वांगणकर सर. नमस्कार. पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती भरपूर दिवसापासून आठवण काढत होते, या आमच्या रत्नागिरीत या फिरून काय ते चांगले पॉईंट दाखवूया आपण. पण असा आज योगायोग आला की आपली चांगलीच भेट झाली आज. नक्कीच. तर आता आपण इथे आलो आहे रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरी मंदिर या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे. आणि भैरी मंदिर हे रत्नागिरीचे जागृत देवस्थानापैकी एक आहे. आणि आपल्या इथे शिमगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
तर प्रत्येक गावातील पालखी इथे येऊन भेट देत असते भैरी देवस्थानाला आणि शिमगोत्सव मोठ्या पद्धतीने पार पडतो. तर भैरी मंदिर हे प्रत्येक रत्नागिरीच्या प्रत्येक माणसाच्या मनामनातलं आदराचं स्थान असलेलं हे देवस्थान आहे. तर आपण पाहूया. चला लेट्स गो. चांगली माहिती आपल्याला भेटली. आपण आता जाऊयात मंदिरामध्ये. आणि आमचा प्रथमेश बांदेकर बघा कसं पुढे पुढे धावता. ऐका काय नसतं पण पुढे पुढे धावता नुसतं. श्री कालभैरव मंदिर. आणि आम्ही आता गेलो होतो सर्व मंदिर वगैरे फिरून सगळ्या गोष्टी करून गेलो होतो डीमार्टमध्ये. तर डीमार्टमध्ये मला पण थोडीशी शॉपिंग करायची आणि प्रथमेशला करायची होती. सो थोडंसं म्हटलं शॉपिंग करूयात आणि मग घरी जाऊयात सगळ्या वस्तू घेऊन. सो घेतलेली शॉपिंग काय ती तुम्हाला दाखवतो थोडक्यातच. तर एवढी मोठी ट्रॉली घेऊन आम्हीही एवढी मोठी शॉपिंग केलेली होती. ती तुमच्यासमोर दिसता. तर याच्यासाठी आम्ही ती ट्रॉली घेतली होती आणि ट्रॉली घेऊन अजून पण सामान घ्यायचं होतं. म्हणून प्रथमेशच्या पाठोपाठ ही मी ट्रॉली घेऊन त्याच्या जसं जसं तो तिकडे जात होता तिकडे तिकडे ट्रॉली घेऊन मी फिरत होतो. आणि बघा त्याची गंमत की कुठच्या वस्तू घेऊ काय घेऊ हे एवढा कन्फ्यूज झाला आहे की काय त्याला स्वतःच समजत नाही की कुठच्या वस्तू घेऊ. मी फक्त बघत होतो ती ट्रॉली घेऊन फिरत होतो त्याच्या मागे बस. आणि प्रथमेश इकडे विचार करत होतो की नक्की मी काय घेऊ काय नको ह्या काय त्याला समजतच नव्हता की काय नक्की घ्यायचं आता. आणि भरपूर वेळ विचार करून 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 त्यांनी फायनली ही एक एवढी मोठी कोलगेटची बॉक्स आणल्या. ती कशा आणल्या ती त्याला मी नंतर विचारत आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा काय काय त्याची खरेदी तुमका शेवटला सगळं दाखवते. आणि तरी पण याची काय शॉपिंग संपत नव्हती. याच्या पाठसून मी ती ट्रॉली एवढी मोठी ट्रॉली घेऊन फिरत होते आणि माझी जरा गमती पण करत होता आम्ही त्या मॉलमध्ये. कॅन घेतले पिऊसाठी आणि या जेवणात उजळून घाल जे डीमार्टात केंडी मारू गेलो केंडी मारू घ्यायचा आता काय धड घेणार नाही. ना एकच आमची 4 सामान सामान आहे. सकाळपासून सांगता मला डीमार्टात साहित्य घ्यायचं काय घ्यायचं आता. बल्ब पेटायचे पेटवून देतात ना संध्याकाळपर्यंत बल्ब जर नाही पेटलो. आणि फायनली आमची शॉपिंग झाली बिला वगैरे घेऊन झाली आणि आम्ही निघालो. तर मी पुढे पुढे चालत होते. माझ्या पाठसून प्रथमेश माझा कॅमेरा घेतल्याने व्हिडिओ काढत होतो. म्हटलं त्याका पण हौसली व्हिडिओ काढायची तर काढून घे व्हिडिओ तू. आणि जाऊच्या आधी हा बघा काय बरं
परत काय चेक कर जरा 220 व्होल्टेजचा कुठलं नाही ना बघा. आम्हाला कांड माणूस कार्यक्रम करणारा माणूस यो. नवीन बल्ब घेतल्याने आणि फोडून टाकले खाली. फोडून टाकले बघ, उद्घाटन करून टाकले म्हणलं. नवीन बल्ब घेऊन का टाकलं आणि फोडून टाकतो. रत्नागिरी फिरून सगळी शॉपिंग झाली करून हे ठेवूया आता इथे गाडीमध्ये. चला बाबा झाली एकदाची शॉपिंग. आता भेटू घरात. नका ते पाणी